मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। हा अर्थसंकल्प तब्बल 59,954 कोटींचा आहे। हा अर्थसंकल्प आगामी निवडणुकांच्या आधी सादर झाल्याने यंदाच्या अर्थसंकल्पाला विशेष असं महत्त्व आहे। या अर्थसंकल्पात कोणताही मोठा नवीन प्रकल्प हाती घेण्यात आलेला नाहीये। जे प्रकल्प हाती घेण्यात आलेत त्या प्रकल्पांसाठी भरीव अशी तरतूद करण्यात आली। मुंबई महापालिकेचे प्रशासक इक्बाल सिंग चहल यांनी सादर केलेला बजेट तब्बल 59,954 कोटींचा आहे। या बजेटमध्ये आरोग्य, पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रण यावर मुख्य भर देण्यात आला आहे। या बजेटमध्ये कोस्टल रोडसाठी 1130 कोटी रुपये, रस्त्याच्या सुधारणेसाठी 3200 कोटी रुपये, मुंबईतील विविध पूल बांधणीसाठी 4830 कोटी, आरोग्य विभागासाठी 7193 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। 1600 बचत गटांना प्रति गट 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला। 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या दिव्यांगांसाठी आर्थिक सहाय्य केले जाणार असून त्यासाठी 111.83 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। जो जनतेकडे येलो कार्ड आहे 40,278 लोक आहे त्यांना 6,000 रुपीज पर एव्हरी 6 महिन्यांनी, म्हणजे की they'll get 6,000 रुपीज एव्हरी 6 मंथ्स। स्वच्छ मुंबई हिरवीगार करण्यासह नागरी सुविधांच्या बळकटीकरणासाठी 31,774 कोटींची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी शिवडी नाभा शिवा ट्रान्स हार्बर लिंकचं लोकार्पण झालं। त्यानंतर आता कोस्टल रोडचं लवकरच उद्घाटन होणार आहे। त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार। दक्षिण मुंबईतल्या वाहतूक कोंडीवर उतारा ठरणाऱ्या कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते 19 फेब्रुवारीला होणार आहे। वरळी ते मरीन ड्राईव्ह या 10 किलोमीटर रस्त्याचं लोकार्पण होणार आहे। मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास 29 किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे। या कोस्टल रोडमधील दक्षिण कोस्टल प्रकल्प 10.5 किलोमीटरचा आहे। मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी वांद्रे सीलिंग पर्यंतचा हा टप्पा आहे। 19 फरवरीला याचा शुभारंभ होणार आहे आणि 20 फरवरीपासून इट विल बी ओपन टू पब्लिक। बाय द ऑनरेबल पीएम। वन साइड 4 lanes from Worli to end of this beginning of Marine Drive. मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानचं अंतर जिथे 1 तास लागतो तिथे कोस्टल रोडमुळे 10 मिनिटात ते अंतर पार होणार आहे। कोस्टल रोडचा पहिला फेज सुरू झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार आहे। नरेंद्र मोदींचा दौरा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाअधिवेशन पार पडल्यानंतर आता मनसेने नाशिकवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय। राज ठाकरेंनी नाशिक दौरा करत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची झाडाझडती केली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। कुठल्या जागांवर निवडणूक लढवावी याबद्दल चाचपणी सुरू असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। त्यांच्या हातात केंद्राची राज्याची सत्ता आहे, तेही जर समजा चाचपणी करत असतील तर मला असं वाटतं आम्हाला तर केलीच पाहिजे। नाशिकमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या गटबाजीची राज ठाकरेंनी गंभीर दखल घेतली आहे। काल पहिला डोस दिलाय, त्यांच्यावरती आहे। पहिल्या डोसमध्ये बरे झाले, आपण वॅक्सिन नव्हतं का घेतलं? टोलला विरोध नाही, मात्र टोलचे पैसे कुठे जातात असा सवाल त्यांनी केला। मी पैसे देतोय, माझं मत आहे हे पैसे माझे सरकारला गेले पाहिजे, बरोबर, ज्याच्यातनं सरकार काहीतरी नवीन काही योजना करू शकेल। पण मी पैसे देतोय ते कुठच्या तरी टोलवाल्याच्या खिशात जात आहेत, हे तुम्हाला आवडणारी गोष्ट आहे का? राम मंदिरामुळे भाजपला मतदान होईल असं नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं। अयोध्येत गर्दी कमी झाल्यावर रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। राज्यातील टोल प्रश्नी मनसेनं वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली। या टोल प्रश्नी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। त्यापूर्वी त्यांनी मुलुंड टोल नाक्यावर टोल कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौरा आटोपून मुंबईकडे परतत होते। या दरम्यान ठाण्यावरून मुंबईत येत असताना आलेल्या मुलुंड टोल नाक्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली। वाहनांच्या लांबच लांब रांगा टोल नाक्यावर लागल्या। वाहन चालकांची हे गैरसोय पाहून राज ठाकरेंनी टोल नाक्यावर उतरत टोल कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली। राज ठाकरेंच्या या दणक्यानंतर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी वाहनं सोडल्यानं वाहतुकीची कोंडी दूर झाली। दरम्यान राज ठाकरे उद्या टोल प्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। मी आता उद्या सकाळी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यांच्यासाठी मी पुढच्या आठवड्यामध्ये एक मुंबईच्या सगळ्या टोल नाक्यांवरती शूटिंग केलं, त्याच्यात जे आकडेवारी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ठेवणार त्यांच्या समोर। एकूणच टोल प्रश्नी पुन्हा एकदा मनसेनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडीची जागा वाटपावर चर्चा सुरू आहे। या चर्चेला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावली। माझ्या मते इंडिया आघाडी संपली आहे, महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ देणार नाही
असं परखड मत सुद्धा त्यांनी व्यक्त केलं. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबतच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच सहभागी झाले होते. मात्र प्रकाश आंबेडकरांचा सूर पाहता महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. मी महाविकास आघाडी सोबत नाही, मी केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत आहे. काँग्रेस सोबत सध्या चर्चा सुरू आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी बैठकीनंतर खासगीत बोलताना सांगितलं. तसंच देशपातळीवरील काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीच्या अस्तित्वावरच त्यांनी सवाल उपस्थित केला. माझ्या दृष्टीने इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही किंवा त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात तसं होऊ नये हे आम्ही असताना पाहतो. जागा वाटपात काही विषय झाले असते, पण त्या इंडिया अलायन्सच्या अजूनही प्रमुख आहेत, घटक आहेत. बहुतेक पुढली एक मिटिंग स्वतः ममता बॅनर्जी बोलवतात इंडिया अलायन्स. जागा वाटपाच्या मुद्द्यावर पुढच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यात मविया कसा तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं विरोधकांची जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीनं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यात काहीसं यश मिळवलं असताना आता राज ठाकरेंच्या मनसेला मवियानं अप्रत्यक्षपणे निमंत्रण दिल्याचं दिसतंय. त्यावर राज ठाकरेंनी जोरदार टोला लगावलाय. ममता बॅनर्जींनी दिलेला एकला चलो रेचा नारा आणि नितीश कुमारांनी सोडलेली एनडीएची साथ यामुळे भाजप विरोधात देश पातळीवर तयार झालेल्या इंडिया आघाडीत फूट पडली आहे. मात्र असं असलं तरी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं मिशन मोदी हटाव देश बचाव अजूनही सुरू असल्याचं दिसतंय. त्यातून लोकशाही रक्षणासाठी स्वतःहून पुढे या असं वक्तव्य करत राऊतांनी मनसेला अप्रत्यक्ष निमंत्रण दिलं. मात्र त्यांचा काही भरवसा आहे का असा सवाल करत हा प्रस्ताव राज ठाकरेंनी फेटाळून लावलाय. जर कोणाला असं वाटत असेल या देश वाचवण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला सहभागी व्हायचे, त्यांनी तसं ते व्यक्त केलं पाहिजे. हे मुळात सगळे आत्ताचे लवंडे आता कुठे लवंडतील काही सांगता येत नाही. यांचा काही भरोसा आहे का? कोण जाणार यांच्याकडे? मुंबई वेगळी करू पाहणाऱ्या लोकांबरोबर जायचं की महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याचा विचार असणाऱ्या लोकांबरोबर राहायचं. सर्व भाजप विरोधकांना एकत्र आणण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न आहे. मनसेनं हा प्रयत्न हाणून पाडल्यानं आगामी काळात नेमकी इंडिया आघाडीची वाटचाल कशी राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मर्दानगी असेल तर माझ्या वडिलांचे फोटो काढून टाका आणि तुमच्या वडिलांचे फोटो लावून मतं मागा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलंय. त्याचबरोबर तुम्ही 400 पार कसे होता तेच बघतो असं म्हणत तुमच्यासोबत आलेल्या लोकांचा भांडाफोड आम्ही करणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूरमध्ये पार पडलेल्या सभेत उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर शिंदेची शिवसेना आणि भाजप होती. सरकार आपल्या दारी म्हटल्यानंतर आता कोण बोललं ते लोक सांगतात जा तुझ्या घरी. शिंदेच्या शिवसेनेसोबत असलेल्या आमदार भरत गोगावलेंवर ठाकरेंनी सडकून टीका केली. स्वप्नातले पालकमंत्री नवीन नवीन जॅकेट शिवली ती जुनी झाली, नवीन नवीन नॅपकिन घेतले ते घामाने भिजले, पण मंत्रिपद काय मिळतच नाही. तुम्ही 400 पार कसे होता तेच बघतो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला थेट आव्हान दिलंय. 400 पार बघतो ना आम्ही, आता तर आम्ही तुम्ही 400 पार कसे होतात तेच बघतो. केंद्राच्या कोणत्या योजना यशस्वी झाल्या त्यावरही ठाकरेंनी सवाल उपस्थित केलाय. महाराष्ट्रातील सरकारमध्ये असणारे मंत्री दिल्लीत आपल्या राज्याच्या दुरवस्थेबद्दल का बोलत नाहीत असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेकदा आक्रमक भूमिका घेतली. आता अंजली दमानिया यांनी छगन भुजबळांच्या बाबत ट्विट करत एक मोठा दावा केलाय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या ट्विटमुळे सध्या महाराष्ट्रात नव राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. अंजली दमानियांनी पुन्हा एकदा भुजबळांवर हल्ला चढवत भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केलाय. एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरोधात जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार, अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार. राजकारणासाठी कुठे फेडाल हे पाप. अंजली दमानियांच्या या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलंय. अंजली दमानियांच्या ट्विटमुळे राज्याचं राजकारण तापलं. दमानियांच्या ट्विटच्या आधारावर विरोधकांनी भाजपवर टीकेचे बाण सोडले तर भुजबळांनी दमानियांचा दावा फेटाळून लावला. छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याचं ट्विट अंजली दमानियांनी केलं. दमानियांच्या ट्विटनंतर विरोधकांनी भुजबळांच्या आडून सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण सोडले. भ्रष्टाचार ही उनका चेहरा है और रहेगा, और जो भ्रष्टाचार बीजेपी के साथ चलेगा वो पवित्र बन जाए. अजितदादाने सुद्धा सांगितलं की बा ते ओबीसीचं काम करतात, त्यांना तो हक्क आहे त्यांच्या समाजाबद्दल. तुम्ही तुमच्या समाजाबद्दल बोलता ते त्या समाजाबद्दल बोलतायत.
त्यामुळे काय घुसमट काय आहे? पहिल्यांदा तर आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही करतो, आमच्या पक्षाचे निर्णय अंजली दमानिया करत नाहीत. अलीकडच्या काळात मला असं वाटतं की अंजली दमानिया या सुप्रियाताईंच्या जास्त संपर्कात आहेत, त्यामुळे ते अशा प्रकारचे ट्विट करत असतील. एकंदरीतच दमानियांच्या ट्विटमुळे महाराष्ट्रातलं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. आता दमानियांनी केलेली भविष्यवाणी किती खरी ठरते आणि किती खोटी हे त्या काळात स्पष्ट होईल. सरकारनं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दाखवल्यानं मंत्री छगन भुजबळांनी आपल्या सरकारविरोधात रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळतंय. पण भुजबळांच्या या भूमिकेविरोधात आता शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. आरक्षणावरून महायुतीत अंतर्गत वाद सुरू झाल्याचं समोर येत आहे. सातत्यानं जरांगे आणि मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करताना शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी शिवराळ भाषेचा वापर केला. भुजबळांनी या टीकेला जोरदार उत्तर देत मंत्रिमंडळातून काढण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याचं गायकवाडांना सुनावलं. शिंदेंच्या शिवसेनेनं संजय गायकवाडांच्या वक्तव्यावरून हात झटकले, तर संजय गायकवाडांनी मात्र आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय. माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाथ घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात समाजाविरोधात असू शकत नाही. शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात, त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो. मी काही कोणा ओबीसी किंवा कोणा समाजावर बोललो नाही. मी वैयक्तिक छगन भुजबळ बोललेलो आहे आणि बोलत राहील. मी काही परवा करत नाही. संजय गायकवाड यांनी भुजबळांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं आणि ओबीसी संघटनांनी संजय गायकवाडांविरोधात राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं. सगळ्या सोयऱ्यांबाबतचा अध्यादेश सरकारनं मनोज जरांगे पाटलांना सुपूर्द केला. त्यानंतर मराठा समाजानं राज्यात विजयोत्सव साजरा केला. त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनोज जरांगे आणि सरकारला सवाल केले. नवी मुंबईतल्या वाशीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सगळ्या सोयऱ्यांबाबतचा अध्यादेश मनोज जरांगे पाटलांना सोपवला. त्यानंतर विजयोत्सव साजरा झाला. मात्र कोणता विजय मिळाला हे मराठा समाजाला समजू दे, असं राज ठाकरे म्हणाले. मला सांगा ना, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले, विजयोत्सव साजरा झाला, काय विजय मिळाला? कोणता विजय एकदा कळू तर देत. जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला, त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं? मनोज जरांगे पाटील येत्या 10 तारखेपासून पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा देत आहेत. त्यावरून राज ठाकरेंनी सवाल केला. त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला बसताय? झालंय ना ती गोष्ट तुमच्या मते, मग परत उपोषण कशासाठी? आरक्षण हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय असल्याचं राज ठाकरे म्हणाले. आरक्षणाची वस्तुस्थिती तपासून पाहावी असं सांगताना जरांगेंच्या मागण्यांप्रमाणे आरक्षण अशक्य असल्याचं राज ठाकरे म्हणाले. राज्यातील मवियाचे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आले. मविया नेत्यांवरील ईडी कारवाईवरून उद्धव ठाकरेंसह विरोधकांच्या फैरी झडल्या जात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावरून भाजपला इशारा दिला. उद्धव ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर असून पोलादपुरात घेतलेल्या सभेतून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. तपास यंत्रणा राजकीय सूडबुद्धीतून कारवाई करत असून भाजपसोबत गेलेल्यांवर कारवाई का केली जात नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तर ईडी कारवाईवरून राज ठाकरेंनी भाजपला इशारा दिला. ज्यांच्यावरती तुम्ही आरोप केले होते, तुमचेच ते तोतले, त्यांनी आरोप केले होते आणि ते तुमच्या पक्षात आल्यानंतर किती जणांच्या चौकशा सुरू आहेत. या प्रकारच्या ह्या ज्या कारवाया सुरू आहेत, हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही. मी मागे म्हटलं होतं कसं की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं. देशासह राज्यातील विरोधी पक्षांचे नेते ईडीच्या कारवाईच्या फेऱ्यात अडकलेत आणि त्यावरून राजकारण तापलंय. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी हे एसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले. एसीबीनं साळवींच्या संपत्तीची मोजदाद करताना त्यांच्याकडच्या बाळासाहेबांची खुर्ची आणि फोटोची किंमत ठरवल्यानं साळवी भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे तपास यंत्रणांच्या चौकशीवरून पुन्हा एकदा ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता. काही दिवसांपूर्वीच एसीबीनं राजन साळवींच्या निवासस्थानी छापा मारला. या छापेमारीमध्ये एसीबीनं राजन साळवींच्या घरात झाडाझडती घेतली. यावेळी घरातील संपत्तीची मोजदाद केली. यावरून राजन साळवी यांनी भावनिक पोस्ट केली आहे. अँटी करप्शन ब्युरोनं माझ्या निष्ठेचं मोल लावलं, हे दुर्दैवी असल्याचं राजन साळवी म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांची आठवण म्हणून त्यांच्याकडे बाळासाहेबांची खुर्ची होती. ती खुर्ची आणि बाळासाहेबांचे फोटो फ्रेम याची किंमत एसीबीनं 10,000 ठरवल्याचं कागदपत्रांमधून दिसतंय. यावरून साळवींनी नाराजी व्यक्त केली. किंमत केली फक्त 10,000 रुपये, जे अनमोल आहेत.
ते त्यांनी आज मोलामध्ये दाखवले, किमतीमध्ये दाखवलेलं आहे. ही दुःखाची गोष्ट आहे. ते आमच्यासाठी लाख मोलाचे, लाख किमतीचे, त्याची तुलना कोणत्याही कितीही लाखोने करोडोमध्ये सुद्धा होऊ शकत नाही. चौकशी करतानाच अधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या खुर्चीची ही किंमत लावल्यानं राजन साळवींना तपास यंत्रणा आणि सत्ताधाऱ्यांवर टीकेची आयती संधी मिळाली. त्यामुळे राजन साळवींनी साधलेल्या संधीचा त्यांना किती आणि कसा फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. सरकारचा कारभार म्हणजे 2 बायका आणि फजिती ऐका असा असल्याचा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री असलेल्या एकनाथ खडसेंनी लगावला. खडसेंच्या या हल्ल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा जुंपल्याचं पाहायला मिळतंय. एकनाथ खडसे आणि सरकारमधलं वैर सर्वश्रुत आहे. पूर्वाश्रमीचे सहकारी असलेले देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन नेहमीच खडसेंच्या निशाण्यावर असतात. आता पुन्हा एकदा खडसेंनी केवळ फडणवीसच नाही तर त्यांचे काही महिन्यांपूर्वीचे सहकारी असलेल्या अजित पवारांना लक्ष्य केल्याचं समोर आलं. एकनाथ खडसेंनी राज्यातल्या महायुती सरकारवर हल्ला चढवल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही खडसेंवर आसूड ओढले. सरकार आहे, 2 बायका फजिती आहे का? रिक्षावाले कोणाकोणाचं काय भाग्य होतं सांगता येत नाही हो. कोणी टपरीवाला मंत्री होतो, कोणी रिक्षावाला मंत्री होतो. ज्यांचा शब्दावर कंट्रोल तोंडावर कंट्रोल त्यांची अवस्था ही अशीच होत असते. म्हणून आता खडसेचं कोणतंही विधान कोणीही सिरियसली घेत नाही. एकंदरीत भाजपचे स्थानिक आमदार खडसेंविरोधात मोर्चे बांधणी करत असताना खडसेंनी थेट महायुती सरकारवर हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं. खडसेंच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा राज्यातलं राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं. जळगावच्या अमळनेरमध्ये सारस्वतांचा मेळा भरलाय. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत जळगावसह अमळनेरमधील नागरिकांनी उपस्थिती लावली. साने गुरुजींच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं. साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर इथं प्रताप महाविद्यालय या ठिकाणी 2 ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडतंय. या साहित्य संमेलनाच्या सुरुवातीला संत सखाराम महाराज यांच्या देवस्थानापासून ग्रंथदिंडी काढण्यात आली. दिंडीत प्रतिवर्षाप्रमाणे विविध विषयांवरचे चित्ररथ, ढोल ताशा पथकं, शालेय विद्यार्थी, निमंत्रित साहित्यिक आणि साहित्यप्रेमी सहभागी होते. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. साने गुरुजींच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन अजित पवारांनी दिलं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या संमतीनं जाहीर करतो, त्या बाबतीमध्ये आमच्याकडनं कोणत्याही प्रकारची कमतरता होणार नाही आणि तो निधी त्या ठिकाणी दिला जाईल. परंतु स्मारक पण साने गुरुजींच्या नावाला साजेसं अशा प्रकारचं स्मारक झालं पाहिजे. सामाजिक प्रश्नांवर देखील साहित्यिकांनी मत व्यक्त केलं पाहिजे असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं. बीडमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100व्या विभागीय नाट्य संमेलनाच्या नाट्यदिंडीत मोठ्या उत्साहात त्याची सुरुवात झाली. यावेळी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. हलगीच्या तालावर संदीप पाठक यांनी ताल धरला. बीडमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100व्या विभागीय नाट्य संमेलनाच्या निमित्तानं नाट्यदिंडी काढण्यात आली. या नाट्यदिंडीत अभिनेते प्रशांत दामले, संदीप पाठक, सुधीर निकम, विजू खोटे यांच्यासह नाट्य परिषदेच्या सदस्यांची उपस्थिती होती. या नाट्यदिंडीत विविध वेशभूषा करून विद्यार्थी सहभागी झाले. लोककलेचा जागर करणाऱ्या लोककलावंतांच्या वेशभूषांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. नाट्यदिंडीच्या वेळी संदीप पाठक आणि सुधीर निकम यांनी हलगी वाजवण्याचा आनंद लुटला. तर हलगीच्या तालावर नाट्यदिंडीत संदीप पाठक यांनी ताल धरल्याचं पाहायला मिळालं. भारतानं चांगली कामगिरी केलेली आहे. पराभवाचा सामना पहिल्यांदा करावा लागला, पण टीम इंडियानं पराभवाचा वचपा काढल्याचं त्याच उद्देशानं विशाखापट्टणमच्या मैदानावर टीम इंडिया उतरली आणि या सामन्यात यशस्वी जयस्वालनं दमदार खेळी केली. मात्र इतर भारतीय फलंदाज मात्र मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरले. विशाखापट्टणम कसोटी टॉस जिंकून टीम इंडियानं पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र 40 धावांवर भारताला रोहित शर्माच्या रूपानं पहिला धक्का बसला. रोहित शर्मा 14 धावा काढून तंबूत परतला. एका बाजूला सलामीवीर यशस्वी जयस्वाल दमदारपणे इंग्लिश गोलंदाजांचा मुकाबला करत असताना इतर भारतीय फलंदाज मात्र मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरले. या दरम्यान यशस्वी जयस्वालनं शतक आणि त्यानंतर 1.5 शतकापर्यंत मजल मारली. यशस्वी जयस्वाल 179 धावांवर नाबाद आहे.
यशस्वीच्या या खेळीत 17 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश आहे। यशस्वीच्या खेळीमुळे पहिल्या दिवसअखेर टीम इंडियानं 6 गडी गमावत 336 धावा केल्या। इंग्लंडकडून रेहान अहमद आणि शोएब बशीरनं प्रत्येकी 2 गडी बाद केले, तर टॉम हार्टलीनं 1 विकेट घेतली। यशस्वी जयस्वालनं आपली दमदार खेळी अशीच सुरू ठेवून भारताला मोठी धावसंख्या उभारून द्यावी अशी तमाम क्रिकेट रसिकांची अपेक्षा आहे। तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या। दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।